सीधा ऐसे नहीं, इनके जूते निकालने पड़ेंगे ना, ये ऐसे ही पैक करोगे क्या? हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. जे सगळे बॉक्स आहेत ते आता मोजायच्यात, भरताना भरलेत आणि त्यात वातावरण पण एवढं असं मळब आल्यासारखं झालं ना, पाऊस पडते की काय असं वाटायला नाही. आमच्यापासून अंतर थोडंसं जास्त आहे कारण ते बस गाडी थांबणार तिथं गार्डनमध्ये. आणि सचिन पण बरोबर अर्जंटली त्यांना ते लॉन्चचं काहीतरी हे निघालं आणि त्यांना बरोबर आता जावं लागलं ऑफिसमध्ये. एकटीची हालत आहे नुसती. आता हे एवढे बॉक्सेस करायचेत. शिफ्टिंग करणारे लोक आले होते, त्यांच्यासाठी चहा ठेवला. त्यानंतर काही जे बॉक्स बाकीचे पॅक करायचे होते ते पण केले आणि मी बॉक्स पॅक करून ठेवले. त्यांना परत मी टेप लावायला सांगितलं. त्यांनी ते दुसरं बबल पॅक वगैरे करा म्हटलं तर ते रोल आणले होते, त्यांनी करायचं विसरले की काय. आणि मी पण अर्धी खाली जाऊन बसायचे, अर्धी वरती यायचे कारण सगळीकडेच लक्ष ठेवावं लागायचं. बाबांनी मीच होतो दोघे घरी पॅकिंग करताना. सचिननं ऑफिसला जावं लागलं अर्जंटली, रविवार असूनसुद्धा. आणि तन्वीने अक्षरला बोलावलं होतं तर मेगा ब्लॉकमुळे त्यांना पण यायला उशीर लागत होता. त्यामुळे जसं जमेल तसं मी त्यांना सांगत होते. आणि पहिल्यांदा हा माझा अनुभव होता शिफ्टिंगचा. असा मी आयुष्यात असा अनुभव घेतलेला नाही आहे कारण लग्नानंतर सुद्धा मुंबईला कसं आधीच हे लोक मुंबईला राहत होते त्यामुळे तो काय प्रश्न आलाच नाही. माझं कुठलंही लग्न झाल्यानंतर सामान इकडं कधी आणलेलंच नाही. ते सोळ्यातच राहिलं, म्हणजे माझ्या सासरी राहिलं तिकडे गावी. आणि इकडे काही असा अनुभव आलेलाच नाही. काही सामान जेव्हा आम्ही गावावरून जेव्हा येतो तेव्हा ते पण एवढं काही नसतं, म्हणजे नॉर्मली भाजी वगैरे आणि ते आम्ही हँडल करू शकतो. पण मेजर शिफ्टिंगचा हा अनुभव माझा पहिलाच होता कारण खूपच 19 बॉक्स, 4 गोण्या, कबर्ड, साईड टेबल, हे सगळ्या गोष्टी. आणि हे करून मी आणि तन्वी जाणार होतो मूवीसाठी, तर त्याचं मी तुम्हाला एंडिंगला सांगेन कसं ते. आणि आरव तरी बाहेर पाठवलं होतं खेळायला, तो अक्षरशः मातीत लोळून वगैरे आलेला. आरव इकडे बघ जरा. सगळं सामान हळूहळू जे ग्राउंड आहे ना तर तिथे आणून ठेवले होते आणि बॉक्स हे असे झालेले नंतर तरी मला टेन्शनच आलेलं आहे बघून पूर्ण सगळं. ओके, आता जरा असं ओके आहे आणि थोडंसं रिलॅक्स म्हणून, कारण गेले 8-10 दिवस भरपूरच सगळं काय म्हणतात त्याला हेवी झालं गोष्टी, जाणं येणं, पॅकिंग. गावाकडे फायनली सामान पण जाऊन पोहोचलं. मग आता म्हटलं थोडंसं स्वतःला रिलॅक्स करूयात आणि म्हणून पेडिक्युअर करून घ्यायला चाललेले आहे मी. प्लस तुम्ही मला हेअर कलर कोणता नेहमी विचारता, धनश्री तुझा हेअर कलर कोणता आहे. मी सलूनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगते कारण शक्यतो ते काय करतात, हेअर कलर कुणाला रिव्हील करत नाहीत कारण ते मिक्स काहीतरी करतात आणि त्याच्यानुसार असं काहीतरी आहे त्यांचं. मी 1-2 वेळा विचारलेलं तरी पण मी सांगेन. आणि हेअरकटविषयी पण विचारेन, तुम्हीच विचारा कारण खूप जणी मला म्हणायला लागलं धनश्री तुझा हेअरकट कोणता केला आहे. मी सांगितलं की त्याने असंच केलं आहे, कुठला फेसला सूट होईल असा. तर तेच आता आरवलं ट्युशनला सोडते, सचिन पण त्यांचं काम बघतात. आणि तिथं तुम्ही जरा अजून कलेक्शनचा व्हिडिओ बघितला नसेल जुनीच्या शॉपचा तर बघून घ्या. खूप सारे कलेक्शन आहे आणि अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये. खूप जणी विचारतात धनश्री ड्रेस आणि त्याच्यानंतर कुर्तीज किंवा असं काही पण ठेव, पण ते पॉसिबल होत नाही आहे मला. मग जे चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि किंमत थोडी असणारच क्वालिटी म्हटल्यानंतर, तर ते मी दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. इकडून चुकी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी, तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण चेकआउट करू शकता. खूप चांगलं कलेक्शन दाखवलेलं आहे. तर चला आता ह्याला सोडते ट्युशनला आणि मी माझं कामावरती. गेल्या 8 दिवसात गावची वारी झाली, तिकडे धावपळ झाली, त्याच्यानंतर तिकडे आल्यानंतर शिफ्टिंग आणि त्याच्यानंतर मग हा सगळा केऑस. त्याच्यामध्ये पाय इतके दुखायला लागलेले आणि त्यात माझं सर्दी ताप. मी नेहमी काय करते, जेव्हा कधी ताप पण आला ना गरम पाण्यामध्ये मीठ टाकते आणि पाय टाकून बसते, रिलीफ मिळतो. किंवा जास्त चालणं झालं, पाय दुखायला लागले तरीसुद्धा हे करते. पण कधी कधी असं वाटतं की पेडिक्युअर करून घ्यावं, एक रिलॅक्स म्हणजे एक रिलॅक्सेशन असतं ना ते खूप चांगलं मिळतं. पायाचा मसाज, त्यानंतर नखांचा आकार वगैरे सगळं हे सुद्धा मी घरी करताना तुम्हाला व्हिडिओ
व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे की घरी मी कसं करते, काही जुन्या व्हिडिओमध्ये. पण आता सध्या असं करते की महिन्यात 1.5 महिन्यातून एकदा जाते, म्हणजे बेटर वाटतं. खरंच तुम्हाला सांगते, जेव्हा आपण स्वतःवरती खर्च करतो किंवा सेल्फ केअर करतो ना, तेव्हा आपण दुसऱ्यांची केअरसुद्धा घेऊ शकतो. कारण तुम्ही जर व्यवस्थित असाल तर तुम्ही फॅमिलीची सुद्धा काळजी व्यवस्थित घेऊ शकता. आणि मला सगळ्यात जास्त म्हणजे सेल्फ केअरमध्ये जास्त आवडत असेल स्किन केअर झाल्यानंतर तर पेडिक्युअर. मेन ना एवढं भारी वाटतं मला पेडिक्युअर करून घेतल्यानंतर. मसाज जो मिळतो पायांना म्हणजे खूप रिलॅक्स वाटतं आणि घरी आल्यानंतर अक्षरशः खूप चांगली झोप लागते. त्यामुळे हे एक मी बेटर फील करते. आणि नेहमी जेव्हा तुम्ही पेडिक्युअर करून घ्याल ना बाहेर कुठे, तर चांगला सलून निवडा जिथे व्यवस्थित करत असतील. कारण काही खूप हार्श गोष्टी वापरल्या जातात खूप, त्याच्यामुळे पायांना सुद्धा काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे नेहमी जिथे कुठे चालते तिथे नेमकी पेडिक्युअर कोणतं करतायत, काय प्रोडक्ट्स वापरतात हे नेमकं बघा. आता तुम्हाला इथे फरक दिसत असेल, हे दोन्ही पाय माझे असेल, एका पायामध्ये ग्लो दिसत असेल, टॅन निघून गेलेला, दुसरा पाय तुम्हाला दिसत असेल मसाज करायच्या अगोदर. सो हा फरक पडतो आणि नेहमी आपले पाय छान अट्रॅक्टिव्ह असावेत असं मला वाटतं, म्हणून मी हे करून घेते. फायनली सामान जाऊन पोचलं. तुम्हाला सांगते असा खराब अनुभव आला आहे पॅकिंगचा. म्हणून एक हे होतं पॅकर्स अँड मूव्हर्सचं, आम्हाला ऐन टायमाला मिळत नव्हतं. कारण आता काय माहीत त्यांचं काय प्रॉब्लेम सुरू होतं आणि निवडलं. त्यांनी अगोदर काय सांगितलं की 21,000 होतील. आम्ही किलोमीटर किती होतं आणि काय ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. त्यांचे बोरिवली, बँड्रा आणि इथे नाहूरला एक 3-4 ठिकाणे आहेत. परत इथं भांडूपला पण बोलले ते. तर मग ठीक आहे म्हटलं. आणि त्यांना आधी मी सांगितले की एवढे बॉक्स होणार आहेत, इतकं पॅकिंग आहे, सगळं आधी सांगितलेलं समजावून. त्याच्यानंतर ठीक आहे बोलले त्यांनी, 21,000 होतील म्हणून सांगितलेत. म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जशी त्यांची माणसं आली पॅकिंगला, आदल्या दिवशी तरी तुम्हाला दाखवलेलं मी सगळे बॉक्स पॅक करून ठेवले होते जेवढे गरजेचे होते. बाकीचे तर त्यांना एक 7-8 बॉक्स आणि 3-4 गोणी फक्त पॅक करायला लागल्या. आधी आम्ही वरचं व्हाईट कलरचं जे कपाट होतं ते आणि माझं ड्रेसिंग टेबल ते पण पाठवणार होतो, तर ते तेवढं होतं. ते तर काही डिस्मेंटल करायचं नव्हतं. त्यांनी म्हटलं की सरळ तसं खाली येईल, फक्त कपाटं ती वेगवेगळी केली झालं. आणि त्याच्यानंतर ऐन टाईमला त्याने काय सांगितलं, रविवारी सकाळी हे सगळ्या गोष्टी झाल्या ते हे करून शनिवारीचं त्यानं कॅन्सल केलं. पैसे आम्ही पहिले टोकन दिले, अमाऊंट त्यांना 4,000 रुपये अमाऊंट टोकन दिल्यानंतर त्यांनी लगेच मेसेज टाकला की व्हेकल आता अवेलेबल नाही आणि उद्या होईल. माझं डोकंच फिरलं. मी म्हटलं 2 तासात हा येतो म्हणणार, आता व्हेकल नाही म्हणतो. मी त्यांना फोन करून म्हटलं तुम्ही पैसे रिफंड करा, आम्हाला आज पाठवायचे कारण सचिनला सुट्टी होती म्हणून आम्ही सगळं आवरायला घेतलेलं. तर नाही पैसे 40 की 50 दिवसांतर रिफंड होतील म्हणायला लागली. म्हणून अजून डोकं दुखायला लागलं. म्हटलं ऑलरेडी आता पैसे दिले, आता काय करायचं. मग ठीक आहे म्हटलं वाट बघूया. त्या दिवशी वाट बघितली. दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता ती लोकं आली, सगळं त्यांनी काढलं, बाहेर सामान ठेवलं. त्याच्यानंतर परत त्याने इथून म्हणजे आमच्या घरात इथे व्हेकल लागत नाही, ते येणार तिथं परिवारच्या तिथं ग्राउंडच्या पाशी. तो बोलला की अजून इकडून तिकडं जायचं म्हटलं तर परत अजून 6,000 वाढणार. आता म्हटलं आले राहू देत म्हटलं, इथून जास्त डिस्टन्स आहे, 700 मीटरचं डिस्टन्स आहे, राहू देत म्हटलं. ते पण दिले 6,000 रुपये. ते झाल्यानंतर तिथं सगळं सामान नेऊन ठेवलं. मग त्या दिवशी मूवीचा प्लॅन होता, 1 वाजताचा धुरंधर मूवीचा प्लॅन केलेला मी गुरुवारीच, की शनिवारी आमचं पॅकिंग सगळं हे होईल आणि रविवारी निवांत 2 जण मूवीला जाऊया म्हणून. ते रविवारचं सगळे झाल्यानंतर सचिनला त्या दिवशी सकाळी ऑफिसला जावं लागलं अर्जंटली. लॉन्चचं काहीतरी इश्यू होते आणि त्याच्यामुळे त्यांना तेच जावं लागलं ऑफिसला. ते गेले, ते 11:30 आले. मग ते म्हटलं तुम्ही तरी दोघी जा, कारण ऑलरेडी तिकीटं काढली होती, आम्ही बघतो. अक्षयने ते दोघे थांबले. त्यानंतर मी तिथे जाऊन फोन करते, अजून गाडी आली नाही. त्या माणसानं काय केलं, ठरलेली गाडी कॅन्सल केला. का तर म्हणायला लागलं की तुमचं सामान जास्त आहे आणि ती कॅन्सल करायला लागली. सचिन बोलले तू कुणाला विचारून कॅन्सल केलंस, गाडी परत हे कर. नाही म्हणायला लागलं ती कॅन्सल झाली, अशी कारणं. माझं तिथं मन लागेना. मी 17 वेळा मी परत त्या माणसाला कॉल केला. म्हटलं चाललं आहे काय तुमचं, आम्ही सामान ऑलरेडी तिथं ठेवलं आहे. असं जे डोकं फिरलं, काय करून शेवटी मग त्यांना खोटं सांगितलं. म्हटलं भाऊ माझं पोलीसमध्ये आहे, म्हटलं त्याला सुट्टी आहे म्हणून तो तिथं वाट बघत थांबला आहे. आणि जर तुमचं आज पॅकिंगचं हे सगळं व्यवस्थित झालं नाही तर म्हटलं मी खरंच कंप्लेंट करेन, कारण ऑलरेडी तुम्ही पैसे एवढे वाढवून घेतले आमच्याकडून. काही हे नसतं, तुम्हाला सगळं सांगितलेलं आम्ही कुठून कुठे घ्यायचं, तरीसुद्धा आम्ही दिले. म्हटलं अजून वरती तो काय बोलतो आहे की अजून तुम्हाला 5,000 एक्स्ट्रा द्यावे लागणार. तसले, कारण ती गाडी हे होत नाही, दुसरी गाडी सांगितली. आणि गाडी कुठली होती, तीच टेम्पो टाईपमध्ये छोटा असतो ना टेम्पो, तर तशा टाईपमध्ये. नंतर ती गाडी आली, सगळं त्याच्यामध्ये लोड केलं गेलं आणि ते पण टेन्शन, आता व्यवस्थित कसं जाते, काय होते काय माहीत म्हणून. फायनली आदल्या दिवशी
4:30ला निघालेली गाडी, दुसऱ्या दिवशी सकाळी नाही, कारण 32 शिराळाचा मुलगा होता तो पण गाडी जाते म्हणून तो बहिणीला पण घेऊन गेलेला. त्याच्यामुळं आपल्याकडचाच मुलगा होता, त्यामुळे जरासं टेन्शन फ्री होतं मी सामान जाऊन पोहोचेल म्हणून. आणि ते पण टेन्शन की वडिवाचा पाऊसमध्ये पडू नये, कारण बॉक्सेसमध्ये कपडे आणि बाकी सगळ्या गोष्टी, ते भिजलं की संपलं सगळं. तरी ते पॅक होतं. सकाळी आम्ही त्याला फोन केला, फोन लागेना. 10 वाजले, फोन लागेना. आणि टेन्शन वाढायला लागलं. 11 वाजता त्यांना मग कॉल उचलायला म्हणायला लागलं, दादा आम्ही असं मी घरी थांबलो, थोडा वेळ आराम केला आणि आता निघालो आहे परत. दुपारी 3 वाजता जाऊन तो घरी पोहोचला. त्याच्यानंतर मग तिथं मावशीच्या मुलानं त्यांच्याच दुकानातले कामगार आणून सगळं सामान वगैरे उतरवून घेतलं आणि फायनली सगळं जाऊन पोचले. एक बॉक्स जरासा फाटला होता साईडनं, मला वाटलं तर तो पण साड्यांचाच बॉक्स होता. मम्मीला वाटलं साड्या बिड्या आहेत की फाटल्यात बघ म्हटलं. ते हाय म्हणायला लागले व्यवस्थित. मग आता सामान सगळं व्यवस्थित जाऊन पोचलं. मेन ती गोष्ट होती फायनली. पण तो ताप एवढा झाला ना 2 दिवस, म्हणून पहिला आधी कल्पना होती मला. खूप जणींनी म्हटलं की पॅकर्स अँड मूव्हर्सवरती जरा जास्त हे कर, अनुभव आमचाही आहे की एक्सपिरियन्स चांगले आहेत. तरी मी शोधून काढले, तरी पण असा घाणेरडा एक्सपिरियन्स आला ना. भरपूर म्हणजे त्या लोकांनी लुटल्यासारखं केलं. परत 6,000 आमच्याकडून मागालती. नाही म्हटलं 3,000 देणार म्हटलं परत. का तर तिथून लांब आहे म्हणून. परत आम्ही त्यांना सांगितलेलं की 480 किलोमीटरवरती होणार आणि त्याच्या पुढे जर 1 किलोमीटर झालं तर आम्ही तुम्हाला पैसे देतो. त्याच्यावरती झालं तरी तर ते नाही, गाडी दुसरी सांगावी लागली. हे ते लुटायचे काम आहेत. पहिला टोकन, त्याच्यानंतर परत पैसे, त्याच्यानंतर परत पैसे, त्याच्यानंतर परत पैसे. मग जवळजवळ 32,000 रुपये आम्हाला द्यावे लागले इथून तिकडं सगळं सामान न्यायला. ह्यांना म्हटलं त्यापेक्षा तेवढ्या याच्यामध्ये नवीन सामान घेतलं असतं आणि साड्या मी कशी तरी घेऊन गेले असते, बरं झालं असतं म्हटलं मी बॅगमध्ये टाकून देतो. असं झालं ना. त्यानंतर हे वरचं क्लीन वगैरे करून घेतलं आणि जसं तुम्ही म्हटलेलं आहेत की खूप जणी की परत एकदा घराची टूर दे, तर मग मी ट्राय करून देण्यासाठी. नेक्स्ट व्हिडिओ आपला एक छान कलेक्शनवरती येईल. खूप जणी म्हणतात की त्यांना अशी कुर्तीज वगैरे पण दाखव, तर तो नेक्स्ट व्हिडिओ पण पाहायला विसरू नका. असं होतं. आता फायनली शिफ्टिंग तर झालेलं आहे. आता फक्त आरवची एक्झाम होण्यासाठी थांबले मी. त्याची परीक्षा झाली की मग बाकीचे पुढचे अजून पण तिथं पण काम सुरू आहे घराचं, ते पण जाऊन लक्ष द्यायचं आहे. त्यात वातावरणातील चेंजेसमुळे एकतर खोकला आहे, सर्दी, तरी पण त्यातनं कवर झाले बऱ्यापैकी. गोळ्या औषध हे ते करून. सो आता बघूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. आपण आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईपसुद्धा करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.